कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तया पाय ऋषी सदा नम्र माथा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। रंगा येई वो येई, रंगा येई वो येई, रंगा येई वो विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई। विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई, रंगा येई वो येई। विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगा येई वो येई। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जीवजिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे, जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्यांना संत मान्य संत, जगत मान्य संत, लोकमान्य संत, श्रीमंत योगी, कीर्तिवंत, ज्ञानवंत, दयावंत, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा, भक्तीचा मळा, प्रेमाचा जिवाळा आणि चैतन्याची चितकळा असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्या संतांच्या अभंगवाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, वेद मंत्राची पवित्रता, नदीची सुचितता आणि मातीची वात्सल्यता लाभली असे असणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। आजचं निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे, आपल्या बाळूमामांचा चालू असणारा मासिक भंडारा उत्सव। आणि या उत्सवामध्ये खरंच मी तुम्हाला सगळ्यात आधी, तुम्ही ज्या निमित्ताने इथं उपस्थित आहात, जे बाळूमामा आपल्यासाठी इथं आले, एक सांगू का, आपल्या गणेशवाडी गावाला एक मोठं रत्न सापडलं आणि ते रत्न म्हणजे आपले असणारे विकास महाराज देवडे आहेत बरं का, ज्यांनी साक्षात इथं आदमापूरच निर्माण केलं। कारण आदमापूरला सगळ्यांना दर्शनाला जाता येईलच असं शक्य नाही, पण महाराज ज्यांना आदमापूरला जाता येत नाही त्यांनी गणेशवाडीला या आणि बाळूमामांचं दर्शन घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सुंदर असं नियोजन आणि आयोजन, आणि सगळ्यात आधी धन्यवाद याच्या करता एकदा जोरात या सगळ्यांकरता टाळी वाजवायची। काय रत्न शोधून आणली आहेत, एकापेक्षा एक हिरे आहेत महाराज। देखील चालूच आहे मनामध्ये, शरीरानं इथं थांबलाय, पण मला सांगा आपला प्रवास थांबलाय का? ऐ गणेशवाडीकर, थांबलाय प्रवास? मनामध्ये प्रवास चालू आहे।
आपल्याला विश्वास नाही त्या भगवंतावरती, विश्वास नाही देवावरती, आपण सगळेजण नुसतं धावतोय. माणसाची आत्ताची धावपळ याच्या करताय. आता 2025 चालू आहे, उद्या येणार 2030 मला सुखकर बनवायचंय, मला समाधानाचं बनवायचंय आणि 2030 मध्ये मला विश्रांती घ्यायची आहे, 2030 मध्ये मला थांबायचंय. याच्या करता आत्ताची काय चालू आहे? महिला मंडळ ऐकताय ना? आत्ताची काय चालू आहे? धावपळ चालू आहे. पण मला सांगा 2030 मध्ये तरी ही धावपळ थांबणार आहे का? माणसाला फक्त आशा आहे, आशेपायी माणूस पळतोय. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया विष्णीला जीव माझा. सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया विष्णीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, माणूस पळतोय नुसता, एक क्षण मुक्ती यज्ञ नाही केला. धावपळ चालू आहे, आशा आहे माणसाला. पण इथं आपण आता या आपल्या मामांच्या दरबारात आलोय ना, इथं बसलेले सगळे लक्ष द्या, इकडे लक्ष असू द्या. आज आपण सगळेजण इथं आलोय ना, इथं यायला सुद्धा भाग्य असावं लागतं. ही भूमी एवढी पावन आहे. इथं महाराज मी कीर्तनाला आली हे मी माझ्या मनानं आली नाही. इथं माझं स्वतः नम्रता महाराज तुम्ही कीर्तन करायचंय हे माझं मामांनी केलेलं सिलेक्शन आहे बरं का. इथं या सगळ्यांनी गायन करायचंय, कीर्तनाला साथ द्यायची आहे, हे मामांनी त्यांचं केलेलं सिलेक्शन आहे. इथं महाराजांनी सुंदर सुंदर मृदंग वाजवायचा हे त्यांचं केलेलं सिलेक्शन आहे. हे एवढं मोठं कार्य महाराजांकडून घडावं हे आपल्या विकास महाराजांचं केलेलं मामांनी सिलेक्शन आहे. गणेशवाडीकर ऐका, इथं यायला सगळ्यांची इच्छा आहे, कीर्तनामध्ये बसायला सगळ्यांना आवडतं, कीर्तन ऐकायला सगळ्यांना येऊ वाटतं. पण येतं का? इथं बसता येतं? वाक्य नीट ऐका, यहाँ आना तो सब चाहते हैं, यहाँ आना तो सब चाहते हैं, लेकिन यहाँ वही आते हैं जिसे खुद मेरे बाळू मामा बुलाते हैं, जिसे खुद मेरे बाळू मामा बुलाते हैं. अरे आम्ही इथं आलोय कारण आपल्याला बाळू मामांनी बोलवलंय. मी इथं कीर्तन करते, मला स्वतः बाळू मामांनी इथं बोलवलंय म्हणून मी इथं आहे. फक्त विश्वास ठेवून बघा त्यांच्यावर, पण आपला विश्वास त्यांच्यावर नाही. इथं बसलेल्यांना जर विचारलं ना, बरीच लोक अशी आहेत, त्यांना विचारलं ना, दादा सांगा तुम्ही कशाच्या विश्वासावर इथं बसलाय, कशाच्या विश्वासावर तुम्ही इथं आलाय? बाळू मामांच्या. बरोबर आहे. आता काही मंडळी अशी असतील, आता बाळू मामांच्या म्हणतील, पण बरीच लोक अशी आहेत की ती फक्त महाराज एका कुलपाच्या विश्वासावर आलेत, कुलूप आणि छावी, त्याच्यावर विश्वास नाही आमचा. पण आमचा विश्वास कुलपावर आहे, आमचा विश्वास घरावर आहे, आमचं लक्ष घरात आहे. आशा करतोय आम्ही, पण आशा करायला गेलो पण पदरी काय पडली? निराशा. एवढ्या वर्ष आम्ही संसार करतोय, एवढ्या वर्ष आम्ही सुखासाठी धावतोय, सुख मिळालं का बाबा? सुख मिळालं? मिळालं का सुख? इथं एकानं मला सांगावं की महाराज सुखासाठी पळतोय आणि आम्ही समाधानी आहे आणि आम्ही सुखी आहे का? असं कोणी आहे? इथं बसलेले पुढे टोपीवाले बाबा, वय किती आहे तुमचं? 55. लग्न झाले का? नाही ते विचारलं पाहिजे. लग्न झाले का? किती वेळा? बाबा म्हणतात कुणी महाराजांना बोरावलं नाही, आमच्याकडे 2-3दा तर होतं. बरं जाऊ द्या, विनोदाची गोष्ट सोडून द्या. लग्न झालंय. मला सांगा, तुम्हाला वाटलं लग्न झाल्यानंतर मला सुख मिळेल, मिळालं का? नाही मिळालं. तुम्हाला वाटलं मुलं बाळ झाल्यानंतर मी सुखी होईल, झाला का? काय वाढलं? चिंता वाढल्या. बरोबर आहे दादा? बरोबर आहे. मुलं बाळ मोठी झाली, परत चिंता कशाची आली? मुलांच्या शिक्षणाची. भेटलं समाधान? आशा केली सुखाची, पण पदरी काय पडली? निराशा. आता इथं जुनी मंडळी आहेत ती खरं बोलतील, पण ज्याचं लग्न नवीन झालंय ना, नवीन
आहे का कुणी असं? महाराजच आहेत का? महाराज म्हणतील बरं आमच्यावर आलं आदेश महाराज. बर, महाराजांचं नवीन लग्न झाले. आता त्यांना विचारलं ना, महाराज तुमचं नवीन लग्न झालंय, तुमचं काय बद्दल म्हणणं आहे संसाराबद्दल? तर ते काय म्हणतील माहितीये का? माझ्या बायको सारखी बायको जगात नाही, शोधून दाखवा म्हणतील. लाजले ते महाराज. आता हे नवीन लग्न झाले म्हणून बरं का महाराज, तुम्हाला अनुभव नाही, पण ज्याचं जुनं लग्न झालंय ना त्यांना विचारा यांचा झटका. हे काही साध्या सुद्धा नाही. अहो, ज्यांचं नवीन लग्न झाले ना 2-3 वर्ष मांजर महाराज उंदराचा अंदाज घेते. कळलं त्यालाच कळलं आणि मगच झडप घालते. मांजर काय सहजासहजी झडप घालत आणि मग 2-3 वर्षानंतर म्हणतो चला बाबा दिंडी कधी निघायची तेवढं बघा. अवघड आहे महाराज. संसारामध्ये सुख नाही. मग काही जण चालले काय, सुख आहे या परमार्थाच्या दुकानात, पण शोध चाललाय कुठं? संसाराच्या बाजारात. अरे व्यवहारच दुःखाचा आहे, सुख मिळेल का? संसाराच्या बाजारात सगळं दुःख आहे. मला सांगा, आपल्याला जर पेढे पाहिजे असतील, पेढे, तर आपण चपल्याच्या दुकानात जाऊ का? एक जण चपल्याच्या दुकानात गेला आणि दुकानदाराला म्हणला आम्हाला 1 किलो पेढे द्या. चपलीवाला म्हणला इथं पेढा नाही पण जोडा नक्की मिळेल. पेढे चपल्याच्या दुकानात पेढे मिळतील का? पेढे कुठं मिळतील? स्वीट होम मध्ये, स्वीट मार्ट मध्ये. साधं व्यवहारातलं उदाहरण सांगते तुम्हाला. महिला मंडळ इथं बसलेल्या स्वयंपाक करताना का नवरे करतात? नाही, विचारावं लागतंय. आजकाल अवघड झालंय सगळं. गणेशवाडीच्या महिला आणि ह्यांना तर काय बोलायचंच नाही, कारण ह्या तर महाराज साध्या सुद्धा नाहीत राहिला. आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी येत्या. हप्ता पडला का अकाउंटला? आता लक्ष द्या, इकडे बघा. व्यवहारातला प्रश्न आहे. मला सांगा, सगळ्यांना चहा बनवता येतो? चहा आवाज येऊ द्या, सांगता कर घरी जाऊ. बोला पटपट, मोकळं बोला. बोलले मला अजिबात राग येत. चहा बनवता येतो. आता चहा जर गोड करायचा असेल तर त्याच्यात किती मीठ टाकावं लागल? चुकलं काय? नाही, किती चटणी टाकावी लागल? काय टाकावं लागल? काय? आवाज जोरात. काय? साखर. चहा जर गोड करायचा असेल, पुरुष मंडळ तुम्हाला पण माहित आहे, चहा जर गोड व्हावासा वाटत असेल तर त्याच्यात काय टाकावी लागते? साखरच टाकावी लागते. वाक्य नीट ऐका. चहा जर गोड करायचा असेल तर साखरेशिवाय पर्याय नाही, आणि जीवन जर सुखी करायचं असेल तर त्या भगवंताशिवाय पर्याय नाही. भगवंताला माझं म्हणा, कारण भगवंत सोडून बाकी सगळ्या गोष्टी कशा आहेत? तेने विना जीवा सुख, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करनी गावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा. या जगामध्ये देव सोडून बाकी सगळ्या गोष्टी कशा आहेत? देवालाच काय माझं म्हणावं सांगितलं, कारण या जगामध्ये देवच फक्त सुखाचे आहे. सुख रूपायचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगाचा बुडालो, माझ्या पांडुरंगाचा रिकालो. सुख रूपायचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगाचा रिकालो, माझ्या पांडुरंगाचा रिकालो. वा, सुख दुःख आणि सुखाची आशा फक्त कोण आहे? पांडुरंग.
आणि पांडुरंग सोडून भगवंत सोडून बाकी सगळ्या गोष्टी कशा आहेत? एरती माईक दुःखाची जनती, बाकी सगळ्या गोष्टी माईक आहेत. कशा आहेत पुरुष मंडळ? माईक आहेत, माईक. बाकी सगळ्या गोष्टी दुःखाची जनती. पण माणसाचं महाराज एवढं सांगून सुद्धा लक्ष कशात? संसारातच. संसार चांगला आहे का? संसार कसा आहे? दुःख बंद भेडी आज जार सुखाचा विचार नाही गोठे. दुःखाचं जर घर म्हटलं, संसार दुःखाचा. संसार दुःख मूळ चबुकडे इंगळ. संसार दुःख मूळ चबुकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे दिवस तळमळ. क्रोध लोभ क्षुणी पाठी लागलो बोलाड. क्रोध लोभ क्षुणी पाठी लागलो. प्रमाण खूप आहेत, पण आपल्याकडे टाइमची कमी आहे, तर लक्ष द्या. संसार कसा आहे? दुःखमूळ आहे. तरी पण महाराज एवढे सांगतात, पण तरी पण माणसाचं महाराज सवय जात नाही. कारण आपल्या शरीराला पडिले वळण इंद्रिया सकळा सवय लागली आहे. आणि एक प्रकारचं व्यसन लागले संसाराचं. काय लागले? महिला मंडळ, ज्याप्रमाणे आपल्याला एखाद्या गोष्टीचं व्यसन असू द्या. कुणाला कोणत्या गोष्टीचं व्यसन असतं? कुणाला दारू पिण्याचं व्यसन आहे, कुणाला जुगार खेळण्याचं व्यसन आहे, कुणाला वाचन करण्याचं व्यसन आहे, कुणाला नुसतं खेळत बसण्याचं व्यसन आहे. अजून कसलं व्यसन आहे? कुणाला मोबाईलचं व्यसन आहे. आहेत बरेच लोक. तसं मला सांगा, एखादी आपल्याला शरीराला सवय लागलेली, माणूस झोपला तरी ती सवय मोडत नाही, झोपलं तरी ते सवय त्याला झोपू देत नाही. मग ही तर सवय महाराज जन्मोजन्माची आहे. सवय लय अवघड आहे महाराज. संसाराचं व्यसन साधं सुद्धा नाही. शरीराचं दिवसभराचं व्यसन माणसाला रात्री झोपू देत नाही. एक जण असंच महाराज माझ्या शेजारी झोपलेलो, आणि झोपलं आणि झोपेत जोरात लात टाकली खंबाट्यात. मी म्हणलं ह्याला झालं काय? मी त्याला जागा केलं, दादा लात का मारता? ती म्हणलं मी लात नाही मारली, मी गाडीची किक मारली. मी म्हणलं बरं लवकर जागा केलं, नाही तर एक चक्कर पण मारून आणली असते.
म्हणजे अवघड आहे माणसाचं. अहो एका ठिकाणी असंच राहण्याचा योग आला. नगरच्या साईडला कीर्तन होतं. आम्ही कधी कुठं राहत नाही, पण आमच्या गाडीचं जरा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्हाला तिथं राहावं लागलं. आता एक जण माता माऊली आपली घरातली चांगली होती बिचारी, ती म्हणली महाराज असं करा, वरती आमची रूम मोकळी आहे, वरती जाऊन रूम मध्ये आराम करा. मी पायऱ्या सोडून वर गेले, 2-3 पायऱ्या वर चढले तर वरनं मला आवाज आला, खाली उतर, उतर खाली, उतर खाली. म्हणलो डुकून बघितलं तर महाराज तिथं एक माणूस झोपलेला. मी अशी घाबरली, म्हटलं बाबा बाबा काय खरं नाही. 2-4 पायऱ्या उतरून खाली आली, परत म्हणला वर चढ, वर चढ, चढ वाढ. पायऱ्या चढून वर गेले, तिथं बेड रिकामाच होता. बेडवर पडणार तेवढ्यात ही वरडलं, खाली उतर, खाली उतर, उतर खाली. म्हणलं बाबा हे झोपीत चावळते का काय, पण म्हणलं दुसऱ्याचं घर आहे, चल आपलं खाली. परत पायऱ्या उतरून गेले. आता मी हे रातभर पण सांगू शकते बरं का, पण टायमिंगचा आपल्याकडे कमतरता आहे. खाली उतरून खाली गेले. म्हणलं मग आई मला काही इथं झोपाय नको. म्हणलं कोण माणूस वरती खाली उतर वर चढ, खाली उतर वर चढ. ती म्हणली अहो महाराज तो वय, तो माझा मालक आहे. म्हटलं मालक? मग म्हटलं असं का करतोय, खाली उतर वर चढ, खाली उतर. म्हणले अहो महाराज ते कंडक्टर आहे आणि त्याला रोजची सवय आहे, वर चढ खाली उतर, वर चढ. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, जर दिवसभराची माणसाला शरीराला सवय लागलेली असते, ती सवय माणसाला रात्री झोपू देत नाही. मग ही संसाराची सवय जर आपल्याला जन्मोजन्मांतरीची लागली आहे, ती आपल्याला संसार सूड देईल का? नाही देणार. पण तरी सुद्धा महाराजांनी सुंदर असं साधन सांगितलं की तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे. म्हणून महाराजांनी सुंदर असं साधन सांगितलं की साधन काय, या परमार्थामध्ये प्रपंचामध्ये राहून सुद्धा आपल्याला परमार्थ कसा साधायचा. तर बघायला गेलं ना तर अनेक संत होऊन गेले, अनेक संत महात्मे झाले. 11व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत अनेक संतांनी अवतार घेतला. 11व्या शतकामध्ये पाहिलं तर माझे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका. 12व्या शतकामध्ये जनाबाई, मुक्ताबाई. 13व्या शतकामध्ये कोणत्या संतांचा जन्म नाही. 14व्या शतकामध्ये एकनाथ महाराजांचा जन्म आहे. 15व्या शतकामध्ये कोणाचा जन्म नाही. 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज कोण? तुकाराम तुकाराम माणूस नाही, यम. नामामध्ये एवढी ताकद आहे की यमाला सुद्धा घाबरायला लावावं. मग तुकाराम महाराजांचं जीवन 16वं शतक, नंतर 17व्या शतकात कोणी संत नाही. आणि 18व्या शतकामध्ये भगवान शंकराचा अवतार, पांडुरंगाचा अवतार. आणि 18व्या शतकामध्ये ज्या संतांनी जन्म घेतला, दिवस आहे 3 ऑक्टोबर 1892 आणि 1892च्या दरम्यान तिथी आहे द्वादशी, दिवस आहे सोमवार आणि 4:23 जन्म झाला माझ्या बाळूमामाचा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं.
अवतार घ्यावा लागला, कारण ज्या वेळी या धरतीवरती पाप वाढेल, ज्यावेळी पुण्यवंतांची संख्या कमी होईल, ज्यावेळी या पृथ्वीला पाप सहन व्हायला नाहीस होईल, ज्यावेळी माणसं दुराचार वाढला, दृष्टाचार वाढला, भ्रष्टाचार वाढला, आणि त्यावेळी एक संत महात्मा जन्माला आला, त्याचं नाव आहे संत बाळूमामा. अरे बाळूमामांचा जन्म कशासाठी आहे? बाळूमामांचा जन्म म्हणजेच रुद्राचा अवतार, भगवान शंकराचा अवतार, म्हणजेच माझ्या पांडुरंगाचा अवतार आहे. मामा आणि भगवान पांडुरंग हे दुसरे तिसरे कोणी नाही, एकच अवतार आहे. म्हणून जन्माला यावं लागलं. 3 मुद्दे सांगितले, 3 मुद्दे. एक म्हणजे देव, दुसरे संत, आणि तिसरा माणूस. पहिला, देवाला आणावं लागतं. देवाला गणेशवाडीकर, देवाला काय करावं लागतं? आणावं लागतं. संत आपोआप येतात, संत त्यांच्या मनानं येतात. आणि महाराज, ज्याला जन्माला यावंच लागतं त्याला काय म्हणायचं? त्याला स्वतःचा अधिकार नाही. देव कशासाठी आले? देवानं जन्म घेतला तर महाराज पाखंड दूर करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताचा जन्म आहे. आणि संत कुठून आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले देरुची सात भावे बरताया, सात भावे बरताया, संताचे मार्ग आदराने भरले जल, गाऊटी टाटा बारा शेष मुरला तोते वो. बोलिले देरुची सात भावे बरताया, सात भावे बरताया, संताचे मार्ग आदराने भरले जल, गाऊटी टाटा बारा शेष मुरला तोते वो, शेष मुरला तो. सांगण्यावरून किंवा कुणाच्या आणण्यावरून येत नाही. संत स्वतः जन्म घेतात आणि स्वतः जातात. हे झालं संतांचं उदाहरण. पण माणसाला यावंच लागतं. माणसाचा स्वतःचा जन्म मृत्यू त्याच्या हातामध्ये नाही. पण ज्यावेळी माझे संत बाळूमामा ज्या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले, दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला, मायाप्पा आणि सत्यवा म्हणजे सुंदरा, या दोघांच्या पोटी बाळूमामा ज्यावेळी आपल्या आईच्या पोटामध्ये वाढत होते ना, त्यावेळी महाराज त्या आईला डोहाळे लागले. डोहाळे कसले? त्या महाराज आईला, बाळूमामांच्या आईला नंदीवर बसावंसं वाटत होतं. कशावर? ऐ बचत गट. हा, कशावर? आणि आता जर आपलं डोहाळे विचारलं ना, सांग आई तुला डोहाळे म्हणून काय वाटतं, तर एक जण म्हणाल मला पेन्सिलच खाऊ वाटते, एक जण म्हणाल मला नळाव भांडावच वाटतंय, कोणी भिंतीचं कोपरच खातय, कोणी मात्याच खातय. हे आपलं डोहाळं. पण बाळूमामांच्या आईला डोहाळे म्हणून नंदीवर बसावंसं वाटलं. बाळूमामांच्या आई साहेब मायाप्पाला म्हणायच्या, अहो ऐकलं का, इकडे या, मला नंदीवर बसावंसं वाटतंय. त्यावेळेस काय असायचं? अहो, अरे नसायचं. आता अरे, आता महाराज बायको डायरेक्ट नवऱ्याला म्हणते, होय रे अनिल. इथं नाही ना कोण अनिल, हाय त्यांना नाही बरं का, दुसऱ्याला, होय रे अनिल, तुझ्या आई बापाच्या डोक्यात धोंडा हानील, देवळा समोरच्या चपल्या चुरून आणील, होय रे अनिल. इथला अनिल तसं नाही बरं का, डायरेक्ट नावानं हाक मारायची पद्धत निघाली. पण त्यावेळेस, अहो ऐकलं का, इकडे या, मला नंदीवर बसावंसं वाटतंय. परत 2 दिवसांना म्हणायच्या, अहो ऐकलं का, इकडे या, मला स्मशानात जाऊ वाटतंय. कुठं? आता नंदीवर बसावंसं का वाटलं बाळूमामांच्या आईला? कारण पोटामध्ये कोण वाढतंय?
अरे भगवान शंकराचा अवतार आहे म्हणून नंदीवर बसावंसं वाटलं, स्मशानात का जावंसं वाटलं? कारण पोटामध्ये भगवान शंकराचा अवतार आहे आणि भगवान शंकर राहतात कुठं? ऐ गणेशवाडीकर, भगवान शंकराचं वास्तव्य कुठे आहे? स्मशानात. स्मशानात जावंसं वाटतंय, राख अंगाला लावायची वाटतेय. हे महाराज बाळूमामांच्या आईचं डोहाळ आहेत. पोरग जर महाराज पुण्यवान पोटी यावं असं वाटत असेल ना, तर आईची कूस कशी लागते? पवित्र लागते. त्या आईनं निदान महाराज हरिपाठाचं वाचन करावं, त्या आईनं ज्ञानेश्वरी वाचन करावं. ती घरातली आई महाराज गुणवती, वैभववती आणि गृहलक्ष्मी असावी. अहो घरातली लक्ष्मीच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असावी. काय असावं? इथं चेहरे महाराज कसे दिसावेत? प्रसन्न असावेत. आज जर बघायला गेलं ना तर सगळ्या महिला मंडळ आलं गेलं पाहायचं, इकडचं बघायचं, तिकडचं बघायचं, पाहुणे रावळे पाहायचे, घरचं आवरायचं. पण सगळं आवरून आज आमच्या महिला मंडळ इथं आहेत. आणि मला कौतुक याचं वाटतं की घरची लक्ष्मी, घरची पतिव्रता स्त्री तिला नाही म्हणायचं. जी नवऱ्यानं फक्त पिक्चर दाखवायला नेलं कीच नवऱ्यावर आनंदी होते, जी नवऱ्यानं फक्त हॉटेलला जेवायला नेलं कीच नवऱ्याला खुश ठेवते, जी नवऱ्यानं सोनं नाणं घेतलं, साडी घेतली तरच नवऱ्याला आनंदात बोलते, हिला काय म्हणायचं? पतिव्रता म्हणायचं का? पतिव्रता कोणाला म्हणायचं? पतिव्रतेची लक्षणं ऐका. अहो मला आल्या आल्या कौतुक याचं वाटलं. आमच्या देवडे महाराजांच्या, विकास महाराजांच्या पत्नी कोमल वहिनींचं खास धन्यवाद याच्या करता. कारण ऐका, आम्हाला माहित आहे आम्ही कीर्तनकार आहे, आम्ही घरी कधीच नसतो, आज इथं तर उद्या दुसऱ्या गावाला. पण धन्यता वहिनींना याच्या करता. नीट वाक्य ऐका महाराज. प्रपंचामध्ये परमार्थ करत असताना काही पत्नी अशा सुद्धा आहेत की कीर्तनाला नवऱ्याला जाऊ नका म्हणणारे आहेत, सत्कर्म करू नका म्हणणारे आहेत, इकडे दान देऊ नका, तिकडे पैसे घालवू नका, अशा म्हणणाऱ्या बायका, अशा म्हणणाऱ्या महिला मंडळी अनेक समाजामध्ये आहेत. पण तरी सुद्धा महाराज तुम्ही कीर्तन करत गावाला सांभाळा आणि घरची काळजी करू नका, घर मी सांभाळते अशी म्हणणारी आमच्या घरची भाग्यलक्ष्मी आहे. आणि ती घरी सांभाळते ना हे सगळं. कारण हे सगळं सांभाळणं सोपं नाही. एवढं सगळं पाहायचंय. हा सगळा उत्सव आहे ना, उत्सव. महाराज हे मंदिर उभारण्याकरता किती रक्त महाराज ओतावं लागलंय तिथं. रात्रंदिवस झोप नाही महाराज या परिवाराला. या रक्ताचं पाणी केलंय, आपलं सगळं आयुष्य घालवलं याच्या करता. आणि त्याच्या माग फक्त एकच शुद्ध हेतू आहे की माझ्या माणसांपर्यंत मला बाळूमामांना आणायचंय. फक्त काही नाही. मला सांगा याच्यातून काय महाराज दुसरा हेतू असणार आहे? लोकांना फक्त महाराज दिसतं की महाराज कीर्तन करतात, महाराज पैसे कमवतात, हा काही लोकांचा भाव आहे. पण त्याच्या माग किती कष्ट आहे, त्याच्या माग किती शुद्ध हेतू आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये अनेक संत मी पाहिले. मी संतांमध्ये भेदभाव करत नाही. अनेक संत आहेत, प्रत्येक संतांचे त्यांचे आपापले विचार आहेत, प्रत्येक संतांची आपापली जागा आहे. पण जगामध्ये सगळे संत आपापल्या ठिकाणी आहेत. माऊली आळंदीमध्ये आहेत, पाहायला गेलं तर तुकोबार आहे, कुठे आहेत? देहू मध्ये आहेत. संत प्रत्येक संत घ्या, भगवान पांडुरंग परमात्मा विठेवर उभा आहेत तिथं पंढरपुरामध्ये. अनेक संत आहेत, ते आपल्या जागी बसून भक्तांचं कल्याण करतात. पण या जगाच्या पाठीवर एकच संत महात्मा असा आहे जे आपल्या मेंढी माऊलींना घेऊन ठिकठिकाणी गावोगावी जातो आणि स्वतः आपल्या भक्तांना भेटून रक्षण करतो. त्याचं नाव बाळूमामा आहे. या जगाच्या पाठीवर सगळे संत आहेत, पण स्वतः आपल्या भक्ताच्या भेटीला जाऊन त्या भक्ताचं दुःख निवारण करण्याचं काम फक्त बाळूमामा करतात बरं का. या तुम्ही जागेवरती आलाय ना, एक गोष्ट लक्षात घ्या, या जागेवरती या आणि आपल्या बाळूमामांच्या प्रतिमेचं दर्शन घ्या. आणि एकदा तो भंडारा डोक्याला लावला ना, इथं भंडारा आपण डोक्याला लावतोय याच्या माग एकच कारण आहे. भंडारा का डोक्याला लावायचा? तुळशी माळा गळा गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याप्रमाणे त्या पांडुरंगाला गोपीचंद टिळा लावलेला आवडतो,
टिळा लावल्यानं भगवान परमात्म्याशी संबंध जोडला जातो, त्याप्रमाणे बाळू मामा इथं सांगतायत, अरे ज्या भक्ताच्या डोक्याला माझा भंडारा आहे, दोन प्रकारचा भंडारा आहे. एक महाराज जो डोक्याचा भंडारा आहे तो भंडारा रूपामध्ये, आणि दुसरा आपण नंतर कीर्तन झाल्यानंतर जो प्रसाद घेणार आहे. तर पहिला भंडारा सांगतोय की माझ्या बाळू मामाचा भंडारा डोक्याला लावा. अरे डोक्यावरच्या सगळ्या माझ्या मुलांच्या, माझ्या भक्तांच्या कर्मरेषा बदलण्याची ताकद या भंडाऱ्यात आहे. कर्म बदलून जाईल, नशीब बदलून जाईल, अरे भाग्य बदलण्याची ताकद या भंडाऱ्यात आहे. आणि नवे नवे कीर्तन झाल्यानंतर आपण जो प्रसाद घेणार आहे त्या प्रसादात सुद्धा भंडारा मिसळला जातो. याचं कारण असं आहे की जी लोक इथं बाळू मामाकडे आपलं दुःख घेऊन येतील, बाळू मामाकडे आपल्या चिंता घेऊन येतील, बाळू मामाकडे आपलं शंकेचं समाधान करण्याकरता घेऊन येतील, एखाद्याला महाराज रोग असू द्या, कोणती बाधा असू द्या, मनामधलं महाराज कोणतं संकट असू द्या, देहरूपाचं कोणतं संकट असू द्या, बाळू मामाच्या प्रसाद सेवन केल्यानं रोग राहिला महाराज दूर पळवण्याची ताकद आहे. म्हणून आपण इथं आलोय ना, कधी सुद्धा महाराज बाळू मामांना सांगू नका की माझं एवढं चिंता आहे, एवढं मोठं टेन्शन आहे, एवढं माग दुःख आहे. का सांगू का? कारण बाळू मामांना सांगू नका माझ्या समस्या किती मोठ्या आहेत. भगवान तुम्हाला एकच सांगतोय की आज गणेशवाडीकर एवढ्या बहुसंख्येने आज तुम्ही या बाळू मामाच्या उत्सवाला आलाय ना, तुमच्या सुखाच्या काळामध्ये बाळू मामांकडे एक पाऊल टाकून आलाय ना. स्वतः बाळू मामा तुम्हाला सांगतायत, अरे तुमच्या सुखाच्या काळात तुम्ही माझ्याकडे एक पाऊल टाकून या गणेशवाडीकर, तुमच्या दुःखाच्या काळात हजारो पावलं टाकून मी तुमच्याकडे येईल आणि तुमचं दुःख निवारण करेल. हा बाळू मामांचा शब्द आहे. म्हणून ज्या आईच्या पोटी, ज्या मातेच्या पोटी असा महाराज हिरा जर जन्माला येत असेल, असे संत जन्माला येत असेल, आणि जन्माला आल्यावर सुद्धा महाराज जगानं साधं नाही छळलं. ते म्हणतात ना, जया अंगी मोठेपण तया साधं सुद्धा नसतं महाराज जीवन. साधू संतांच्या जीवनामध्ये पण संघर्ष आहे. माझ्या बाळू मामांनी पण अनेक यातना भोगल्या. लोक त्यांना महाराज वेडा बाळू, वेडा बाळू, झाडावरच काय चढतो, काट्यावरच काय झोपतो. झाडावर चढली तर बाळू मामा म्हणायचे मी झाडावर नाही, हे माझ्या मंदिराचं शिखर आहे, आणि मी कशावर आहे? शिखरावर आहे. एखादं म्हटलं ना बाळू मामा असं गादीवर काट्यावर का झोपता, काटे लागतील ना, बाळू मामा म्हणायचे अरे वेड्या ते काटे नाहीत, ती तर माझी गादी आहे. बघा, पण अशा संत महात्म्याची परीक्षा घ्यायला महाराज स्वतः देव आला. कोण आला? बाळू मामांच्या तेवढी ताकद आहे. जाता जाता मी सांगून जाईल बाळू मामाच्यात किती ताकद आहे. अरे ज्याला चालायला येत नाही त्याला चालायला लावलं माझ्या बाळू मामांनी, ज्याला बोलायला येत नाही त्याला बोलायला लावलं माझ्या बाळू मामांनी, ज्याला चालायला येत नाही त्याला चालायला लावण्याची ताकद बाळू मामांमध्ये आहे, बोलायला येत नाही त्याला बोलायला लावण्याची ताकद बाळू मामामध्ये आहे. नवे नवे एखाद्याला ऐकू येत नसेल तर त्याला ऐकू लावण्याची ताकद बाळू मामाच्यात आहे. एवढंच नाही, अरे मेलेल्या माणसाला जिवंत केलं तो संत म्हणजे आमचे बाळू मामा आहेत. मेलेल्याला जिवंत करावं. एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला. बाळू मामांचा लहानपणीचा मित्र गुंडाप्पा, आणि अचानक सर्पदंशाने त्यांचा मृत्यू झाला. आणि सर्पदंशाने मृत्यू झाल्यावर ही बातमी सगळीकडे पसरली. आणि बातमी पसरल्याबरोबर काही लोक मामांकडे आले. मामा अहो तुम्ही इथं काय बसलाय? तुमचा बालपणीचा मित्र गुंडाप्पा त्याचा मृत्यू झालाय, त्याचा देहांत झालाय. बाळू मामा म्हणतात असं होऊ शकत नाही. अरे तो माझा लहानपणीचा मित्र आहे, मला सांगितल्याशिवाय जाऊ शकत नाही. आता मला सांगा, मरण कोणाला सांगून येतं का हो? ऐ गणेशवाडीकर, काल आहे तुम्हाला फोन, आता मी येणार आहे, होणार आहे का? नाही होत. पण बाळू मामा म्हटले मला सांगितल्याशिवाय तो जाऊ शकत नाही. कुठे? त्याला महाराज गुंडाप्पाला तिरडीला बांधलेलं, आणि अंतयात्रा निघणार तेवढ्यात बाळू मामा तिथं आले. आणि बाळू मामांनी आपल्या डाव्या पायाचा अंगठा त्याच्या डोक्यावरती ठेवला आणि आकाशाकडे पाहिलं
आणि आकाशाकडे पाहिल्यावरती पंचबाण एकवटले आणि पंचबाण एकवटल्यावरती बाळूमामांनी भंडारा घेतला आणि कपाळावरती लावला आणि महाराज गुंडाप्पा उठून बसला. अरे मेलेल्या माणसाला उठवण्याची ताकद आमच्या बाळूमामांमध्ये. एवढं सत्व अजून उदाहरणं सांगायला गेली तर कमी पडतील, एवढी उदाहरणं माझ्याकडे आहेत. एवढं तुम्ही भरपूर आपल्या या भंडाऱ्या मासिक भंडाऱ्या निमित्त तुम्ही इथं भरपूर उदाहरणं, भरपूर बाळूमामांच्या कथा ऐकायला मिळतील, ऐकल्या असतील. पण साक्षात भगवंतानं सुद्धा यावं, दोन साधूच्या रूपामध्ये आले, गोसाव्याचं रूप घेतलं. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस असताना बाळूमामांना हाक मारली की आम्हाला पाणी प्यायचंय. नदीला तर वाट जायला नव्हती, खोल नदी आहे, उतरायचं कसं. पण बाळूमामांनी स्वतःचा विचार न करता त्या खोल नदीमध्ये उतरले, ज्याला पायऱ्या पण नव्हत्या. पाणी काढून दिलं कमंडलू मध्ये आणि त्या साधू संतांची तहान भागवली. परत दुसरा साधू म्हणला, मामा मला अजून पाणी पाहिजे. अजून पाणी पाहिजे म्हटल्यावर परत ते खाली उतरले, परत पाणी आणून दिलं. आणि त्यावेळी भगवंतानं त्या साधूंच्या रूपात आशीर्वाद दिला की मामा तुम्ही जे बोलचाल ना ते वचन सत्य होईल. त्यावेळेस मामांच्या वचनाला शुद्धी आली बरं का. मामा जे बोलतात आजही बघा युट्यूबला भाकणूक आहेत, जे आधी सांगितल्या. मला सांगा कोरोना हा रोग येणार आहे, मामांनी आधी सांगितलं होतं का? भारत पाकिस्तान युद्ध होणार आहे, मामांनी आधी सांगितलेलं. आधी भाकणूक झाली, अरे विमानाचा मोठा ऍक्सिडेंट होईल, हे सुद्धा मामांनी आधी सांगितलंय. पण ज्यांचा मामावरती विश्वास आहे, ज्यांची श्रद्धा आहे, मामा त्यांच्यापर्यंत कधीच दुःख येऊ देत नाहीत. बघा ना आज एवढ्या लोकांचा विश्वास आपल्या मामांवरती आहे. आणि मला विशेष याचं वाटतं की मामा तर सगळ्यांना आशीर्वाद देतातच, पण मामांचा सगळ्यात जास्त जीव आपल्या मेंढी माऊलीवरती आहे. बघा ना गावोगावी जातात, आपल्या भक्तगणांचं दर्शन घेतात, भक्तांना भेटतात आणि त्या मेंढी माऊलींसोबत जे असतात ना मेंढके, त्यांचं मला खरं विशेष अभिमान वाटतो याच्या करता. कारण आपलं घरदार सोडून, आपला परिवार सोडून, संसार सोडून ती मेंढी माऊलींसोबत निघाली आहेत. ती कसे आज इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं, प्रपंचा सारा पाठीवर बाळू मामाची मेंढर निघाली. बाळू मामाची मेंढर, 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 आज इथं तर उद्या तिथं, प्रपंचा सारा पाठीवर बाळू मामाची मेंढर निघाली. बाळू मामाची मेंढर. विश्वास आहे आपल्या मामांवरती की किती काय झालं तरी मामा काही कमी पडू देणार नाही. एकदा महाराज असाच आपल्या पावसाळ्याचे दिवस आहेत, 5 मिनिटं मी तुमचं घेणार आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर सगळ्यांना माहित आहे, ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त पाऊस असतो त्यावेळेस तिकडं कर्नाटक साईडला जास्त पाऊस नसतो. जर तिकडं जास्त पाऊस असेल तर आपल्या या भागात जास्त पाऊस नसतो. तर ज्यावेळी सगळीकडे पाऊस पाण्याने महाराज सगळं फुल केलं सगळं, आणि ज्यावेळी आपल्या बाळूमामांच्या मेंढक्या आहेत त्यांच्या पायापर्यंत पाणी आलं, गुडघ्यापर्यंत पाणी आलं, मेंढ्या माऊलींना चरता येईना. मग बाळूमामांनी ठरवलं की कर्नाटकला जायचं. सगळ्या मेंढ्या घेतल्या. त्यावेळी मामांकडे 200 ते 300 मेंढ्या होत्या. 200-300 मेंढ्यांचा ग्रुप घेऊन मामा निघाले आणि मामा नदीच्या किनाऱ्यावरती आले. घटप्रभा नावाची नदी आहे आणि नदीच्या किनाऱ्यावर आल्याबरोबर नावाडीला विचारलं, नावाडी दादा आमच्या मेंढ्या तेवढ्या पलीकडे न्यायच्यात, नेता का? नावाडी महाराज मेंढ्या पलीकडे न्यायला तयार झाला, पण त्यांनी ठरवूनच घेतलावं. कळलं त्यालाच कळलं.
मी तर म्हणते मामांच्या जागेवर ठरवू नाहीच, काय ठरवू नाहीच, पण त्यानं ठरवलं हवं नावाड्यानं मामांसोबत की तिकडं पलीकडं मेंढ्या नेतो, पण एका मेंढीचं, बारकी मेंढी असेल तर 4 आणे, मोठी मेंढी असेल तर 8 आणे ठरवून घेतलं. 10-15 मेंढ्या भरल्या, पण त्याच्या मनात पाप आलं, मनात पाप आलं आणि त्यानं 2-4 मेंढक्या पाण्यात टाकल्या नदीत. पण सगळ्यांना माहित आहे प्राण्यांना जन्मजातच महाराज त्यांना पोहायला शिकवावं लागत, माणसाला शिकवावं लागतं, प्राण्याला नाही. मेंढक्या जशा पाण्यात टाकल्या तशा त्या पोहायला लागल्या. मामांनी सगळं महाराज, मामा जाणते, त्यांना काय सांगावं लागतं का? त्यांना कळलं नावाड्याच्या मनात पाप आलंय. नदी दुसऱ्या साईडला नाव नेली, नावाडी पाण्यातून उतरला आणि उतरून महाराज नाव असा साईडला ओढायला लागला. तसं मामांनी एक नजर बघितलं, तसं नावाच्या आणि काटाच्या मध्ये त्याचा बरोबर हात अडकला आणि हात महाराज चेपला. मोठमोठ्यानं ओरडायला लागला, वाचवा वाचवा. आता आप्पा शिंगाडे तिथंच होतं. ते म्हणले, मामा अहो तो बघा नावाडी ओरडतोय, त्याचा हात अडकलाय. मामा म्हणले, त्याचा हात अडकला नाही, मीच अडकवलाय. का तर त्याच्या मनात पाप आलं. मग आप्पा शिंगाडे म्हटले, मामा अहो बघा मेंढ्या पोहतायत आणि एवढं जर तुम्हाला येतंय तर ह्या नदीला सुद्धा मार्ग तुम्ही दाखवू शकता. मामा म्हटले, हा माझ्या डोक्यात आधी आलं नाही. मामांनी महाराज भंडारा घेतला आणि नदीत टाकला आणि विनंती केली, माते तू काय कर, वाट दाखव. आणि महाराज बघता क्षणी नमस्कार केला मामांनी आणि त्या नदीचे 2 भाग झाले. हा साइड इकडं आणि ही साइड इकडं, आणि मधून महाराज मामांना वाट दाखवली त्या नदीनं. एवढी ताकद मामांच्या मध्ये आहे, एवढी ताकद आहे की भगवान श्रीकृष्णानंतर ज्यांनी महाराज नदीला सुद्धा बाजूला करायला भाग पडलं असे संत आमचे बाळू मामा आहेत. म्हणून महाराज म्हणतात की जीवनाला येऊन जर जीवनामध्ये काय करायचं असेल ना, तर साधू संतांनी देवाशिवाय कोणालाच माझं म्हटलं नाही. जीवन अर्पित केलं ते फक्त भगवंता करता, देवा करता. अरे ज्याप्रमाणे आपण जर मासा पाहिला, मासा इथं बसलेले सगळ्यांना मासा माहित आहे. मासा घेतला, तो मासा पाण्याशिवाय जगेल का? मासा जर पाण्यातून बाहेर आला तर महाराज तो तरपडतो. प्राण जरी गेला, मासा मेला तरी पाणी सोडत. आता इथं कीर्तनात बोलू नाही, पण महाराज मासा मेल्यावर तो स्वच्छ करायला सुद्धा जास्त काय लागतं? बोला, काय लागतं? पाणी लागतं. मासा स्वच्छ झाल्यानंतर तो शिजायला सुद्धा काय लागतं? पाणी लागतं. तो शिजल्यानंतर तो जिरायला सुद्धा काय लागतं? बोला की आता, पाणी लागतं ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? उदाहरण माशाचं घ्या. मासा मेला तरी सुद्धा महाराज तो मासा पाण्याला विसरत नाही. तसं माणसाचं जीवन असावं, भगवंताला विसरू नये. आणि तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात अनाथ मुलांना आयुष्यभर त्या फुकट सांभाळतात, कोणाकडून 1 रुपयाही घेत नाहीत. बाबा मी असं बऱ्याच वेळा ऐकलंय की अनाथ मुलांची लग्न सुद्धा या कुटुंबाला लावून दिले. तर आज सुद्धा हे माणसं ते अनाथ मुलं यांनाच आई वडील मानतात. म्हणजे सिंधुताई सपकाळनंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या पायावरती चालण्याचा अगदी त्यांचा प्रयत्न आहे. माझाही लवकरच मान असतो आहे संदीप शेठ, लवकरच या ठिकाणी भव्य दिव्य अनाथ आश्रमाची बिल्डिंग तुम्हाला दिसेल. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं विकास महाराज चांगला आता चाललंय, पण स्वतःच घर भरतात का? पण आयुष्यात एकच बाळू मला शब्द दिलाय, जे काही असेल ते मामा कमवलेलं सगळं तुझ्या नावाने तर खर्च केला जाईल. हे तुम्हाला वैभव या ठिकाणी दिसतंय. जर किस्सा भरला असतं तर हे झालं नसतं. बऱ्याच जणांनी या मंदिराला सहकार्य केलंय. ताई निश्चित तुम्हाला धन्यवाद देतो. एक आवर्जून महाराष्ट्रातून लोक येतील यात नवल काय, पण गुजरात सुरतवरून आमचे संदीप शेठ या ठिकाणी आलेले आहेत. संदीप शेठ घालमे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जरा जोरदार टाळी वाजवा. सुरत गुजरात मधून माझी कीर्तन त्या भागात होत असतात. जवळजवळ
त्या भागातून 2.5 लाख रुपयाची देणगी या मंदिराला त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. या ठिकाणी त्यांचा गोड सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. या पुढे